RSM डेव्हलपर्स यांचे युनिटी स्मार्ट सिटी भव्य गृह प्रकल्प आजच भेट द्या आणि आपल्या कुटुंबासाठी स्वप्नातील घर फक्त 21,000 मध्ये बुक करून कुटुंबाचे स्वप्न पूर्ण करा। नियोजित IT पार्क पासून फक्त 1 किलोमीटरच्या अंतरावर। मग वेळ कशाला, उचला मोबाईल, लावा कॉल। मी अजित निवृत्ती गादेकर, भारतीय जनता पार्टीचा इच्छुक उमेदवार होतो। काल फॉर्म जमा केले, पण कालच्या जमा करण्यानंतर जे AB फॉर्म मला कळायला गेला की गौतम कसबे म्हणून त्यांचा फॉर्म जमा झाल्यानंतर आम्ही इथं न थांबता घरी गेलो। घरी गेल्यावर सर्व लेडीज जेंट्स सर्व जी प्रभागामधले एकत्र झाले, एकत्र जाऊन हळहळ व्हायला लागले। ज्या आपल्या समाजामधून ज्यावेळे भारतीय जनता पार्टीचं आम्हाला माहीत नव्हतं, काय झेंडा असते, कमळ ही माहीत नव्हतं। प्रभाग क्रमांक 1मध्ये ज्यावेळेस अजितनं काम करायला लागलं त्यावेळेस आम्हाला कळायला लागलं की भारतीय जनता पार्टीशी आम्ही अजित गादेकरच्या पाठीमागे एक निष्ठावंत त्यांनी सर्वजण काम केले। गेले 2003 पासून मी भारतीय जनता पार्टीशी काम करत आलो। मी 9वीत असल्यापासून काम करतो। राजाभाऊ माने यांच्या मार्गदर्शनाखाली त्यावेळेस मी भारतीय जनता पार्टीशी काम करत असताना त्यावेळेस मुंडे साहेबांची जी बाळवेस या ठिकाणी सभा झाली होती, एकमेव निळा झेंडा घेऊन आम्ही रमाबाई आंबेडकर नगरमधून 500च्या संख्येने आम्ही तिथं आलो होतो, सभेला आलो होतो। त्यावेळेस आम्हाला समाजामधून सर्व विरोध केले की निळा झेंडा घेऊन भारतीय जनता पार्टीशी तिथं जाऊन त्यावेळेस हे केला। प्रत्येकाला म्हणताना आता सांगायचं बोला गेलं तर भारतीय जनता पार्टीशी दलित समाजामधून काम करायला कोण येत नव्हतं। रमाबाई आंबेडकर असेल, न्यू बुधवारपेठ असेल, त्या ठिकाणी सर्वच भारतीय जनता पार्टी व सर्वच पक्षाची काम करायला कोण येत नव्हतं। त्यावेळेस आम्ही 2009 पासून भारतीय जनता पार्टीशी काम करत आलो होतो। प्रत्येक जी पक्षाचे जे अजेंडा असेल, जे प्रशासनाची जी स्कीम असेल, जे मालकाने जे आदेश दिले ते त्या आदेशाचं पालन करून मी आत्तापर्यंत सर्व गोष्टी मी करत आलो होतो। खंत या गोष्टीचे वाटते मी कुठं कम पडलो, कुठल्या गोष्टीत कम पडलो, कारण का आता माझ्या बाजूचे आजूबाजूचे ह्याच्या अगोदर नवनाथ गायकवाड असेल त्यांच्या घरातले उमेदवार होते, मल्लापमा शिंदे त्यांच्या पण घरातले उमेदवार होते, बाळासाहेब थोरात यांच्याही घरातले उमेदवार होते। मी थांबलो या कारणास्तव त्यांनी सर्व उमेदवारी अर्ज पण भरले नाही। एवढी स्थानिकांनी एक होऊन माझ्या पाठीशी खंबीरपणे साथ उभारून केले। का त्यांना एक विश्वास होता की मालकाचं एकनिष्ठ कार्यकर्ता म्हणलं तर अजित गादेकर हे नाव येत होतं। ह्या कारणामुळे सर्व मला एकत्र येऊन आता चालूला सर्व या प्रभाग 1मध्ये असं कुठंच झालं नाही। सर्व नेते एकत्र येऊन आमच्या भागामधले आमचे वादविवाद सर्व मिटले होते। या कारणास्तव की आपल्या स्थानिकचा एक मुद्दा उचलला पाहिजे। आणि आपल्या प्रभाग 1मध्ये गेले 25 वर्ष झालं की नगरसेवक स्थानिकचा हे नव्हताच, की आता सर्वांनी ठरवलं होतं की प्रभाग 1मध्ये अजित गादेकरला आपण मालकाने आम्हाला असं वाटतं की प्रत्येक कार्यक्रम असं द्या, मला प्रत्येक ठिकाणी येऊन आम्हाला एक शब्द दिलं होतं, भारतीय जनता पार्टी असेल, मी स्वतः असेल, ज्यावेळेस फॉर्म द्यायचा असेल, मुलाखत असेल, मालकाने ठामपणे म्हणले होते। मी ज्यावेळेस मला विचारले जाईल त्यावेळेस मालकाने एक शब्द दिला होता, अजित गादेकर हे नाव माझ्या कोणाला निश्चित होईल, गौतम कसबेला दिले। का आता मालक म्हणेल तसं करणार आहे मी, कारण का आत्तापर्यंत मी समाजाच्या विरोधात जाऊन मी काम केलं आहे। पण आता काय सांगायचं, आता लोकसभा असेल, विधानसभा असेल, मी जी कामं वस्तीमधील जे नगरसेवक असेल त्यांनी काम केलं नाही। ते मालकाने जवळ 3-3.5 कोटी रुपये काम करण्यासाठी दिले। त्याच्यामध्ये पण काय आता विधानसभेच्या माध्यमातून त्यांनी आले, लगेच मालकाचं उदं करून त्याने आम्हीच केलो काम। खरं बघा गेलं तर लोकसभेच्या आणि विधानसभेच्या पॉम्पलेटमध्ये आहे ते कोण काम टाकलं आणि कोण नाही। फक्त मला एवढंच व्यक्त करायचं की जी अन्याय माझ्यावर झाला, जी आता निषेध करतो। आणि दुसरी गोष्ट प्रभागाचे आता जी सकाळपासून मला यायला भेटायला तयार होता, लोक डोळ्यात अक्षरशः पाणी काढायला लागले। मी न थांबता मी बाहेर पडलेला आहे। मी काय उत्तर देऊ, ज्यावेळेस बघू मालक काय म्हणतील मी त्या पद्धतीने मी माझी निष्ठावंत आहे तुम्ही म्हणताय, पण मालकाने देखील अशी भूमिका घेतली होती की निष्ठावंतच आम्ही तिकीट द्यायला। मग मालकाने काय केलं आहे काय आता ते वरिष्ठाच्या म्हणताना त्याने पालकमंत्री म्हणा, रोहिणीताईंना म्हणा, जे वरिष्ठ ज्यांनी ती लावली होती बिल्डिंग, त्या पद्धतीने त्यांचं हे असं त्यांचं कारस्थान असं झालं। आणि मला असं वाटतं मालकाने जर माझं नाव दिलं होतं, वरी पण पाठवलं होतं, हे मला खात्रीच आहे। माझं बोलणं पण झालं होतं, पण मालकांचे आईशी थोडं
तब्येत खालवल्यामुळं मला तिथं जाता आलं नाही, मला विचारता आलं नाही, मला बोलता आलं नाही. आणि दुसरी अजून एक गोष्ट बघायला गेलं तर आता जी उमेदवार असेल ती त्याची गुंडशाही, त्यांची जी कार्यस्थान त्यांचं असेल, तडीपार MPD त्यांच्या 302 आणि 307 असे गंभीर असे आरोपी आहेत ते. आणि ज्या भागामध्ये त्यांनी राहते ती त्या भागामध्ये त्यांनी उभारू शकले नाही ते. का बरं उभारू शकले नाही ते? त्यांनी न्याय लोकांना देऊ शकले नाही ते. आणि त्याची त्यांना ताकद नाही तिथे उभारायची, कारण का तिथले लोक दाखवून देणार होते, म्हणून त्यांना जागा नव्हती. म्हणून त्यांनी प्रभाग क्रमांक 1 मध्ये येऊन त्यांनी लढवण्याचे घेतले. गौतम कसबे एरिया कुठला आहे? प्रभाग क्रमांक 1 सम्राट चौक असेल, मान्य वस्ती असेल, रूपाभवनी असेल, स्टेट बँक कॉलनी असेल, शिळगी ह्या परिसरमध्ये तडीपारांना तिकीट दिलं असं त्यांचा आरोप आहे. 100%. आणि ही लोक जनता दाखवून देणार आहे. एकामुळं सर्व हलवले जातील एवढं माझी गॅरंटी आहे. आता आपण बंडखोरी करणार का अपक्ष म्हणून लढणार? हे मालकाचा जोपर्यंत मालकाने जोपर्यंत मला शब्द टाकणार तोपर्यंत मी काही गोष्टी काय करणार नाही. आता म्हणलं नाही तर मी निषेध करणार आहे. कुठल्या गोष्टी भारतीय जनता पार्टी मला डावलले ते ह्या गोष्टीचा मला निषेधच वाटायला लागला ना. काय नाराजी मी सर्व गोष्टीचे कुठं कमी पडलो मी. जे पक्षाने जी आदेश दिला त्या पक्षाचं पालन करूनच मी सर्व गोष्टी केलेल्या आहेत. त्यामध्ये असेल आता काय प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन प्रत्येकाशी जी मोदी साहेबांनी दिलं घर चलो अभियानपासून घर चलो अभियान म्हणताना प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन ही जी उपक्रम मोदी साहेबांनी घेतला होता, जी मालकाने आदेश दिले त्या पालन करून आम्ही प्रत्येकाच्या तळागाळ्यापर्यंत आम्ही पोहोचलेलो आहे. एवढंच होतं. या उमेदवाराबद्दल तुम्ही आरोप करताय, परंतु त्यांच्याबरोबरच यापूर्वी कार्यक्रम वगैरे सगळे झालेले आहेत, तुम्ही होता तिथे प्रतिनिधी म्हणून एक समाज एक घटक म्हणून त्यांनी सर्व आतापर्यंत करत होते. पण ह्याच्या अगोदर आम्हाला माहिती नव्हतं यांचे सर्व असे गुन्हे आहेत म्हणून. आम्ही जाणून आम्हीच आमच्या मोठेपणा आम्ही त्यांना दिलो. हीच खंत वाटायला लागले, दुसरं काय नाही. त्यांच्या प्रभागामध्ये त्यांचं काय चालू शकत नाही म्हणलं इथं काय चालणार आहे. ही लोक दाखवून देतील आणि लोकांना सर्व जनतेला माहीत आहे त्यांचं काय आहे, प्रतिमा लोकांसमोर काय आहे का नाही हे उघडतील येईल. सोलापुरात आपल्या स्वप्नातील घर घ्या फक्त 21,000 रुपये भरून. फक्त RSM युनिटी डेव्हलपर्स यांच्या गृहप्रकल्पात. या ठिकाणी मिळणार 1 BHK फ्लॅट फक्त 6,80,000 रुपये मध्ये. नई जिंदगी रोड, सोलापूर विमानतळाच्या पाठीमागे, महापालिका हद्दीत. जर तुमच्याकडे 3 वर्ष जुने बांधकाम कार्ड असेल तर हा 1 BHK फ्लॅट तुम्हाला मिळणार 6,80,000 रुपये मध्ये. सोलापुरात RSM युनिटी स्मार्ट सिटीचा भव्य गृहप्रकल्प. 1 BHK फ्लॅटची मूळ किंमत 11,80,000 रुपये. पहिल्या 300 ग्राहकांना 50,000 रुपयांचा धमाकेदार डिस्काउंट मिळणार आहे. तसेच प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत तुम्हाला 2,50,000 रुपयांचा लाभ देखील मिळेल. पक्के घर नसणाऱ्यांना सोलापुरात घर घेण्याची सुवर्ण संधी. या प्रोजेक्ट मध्ये गार्डन, चिल्ड्रन प्ले एरिया, अंतर्गत रस्ते, लिफ्ट, भव्य पार्किंग, एंट्री गेट, सिक्युरिटी केबिन, सिनियर सिटीजन पार्क आणि पाण्याची व्यवस्था. प्रत्येकाच्या स्वप्नातल्या आणि प्रत्येकाला परवडणारे घर RSM युनिटी डेव्हलपर्स यांच्या मजरेवाडी येथील प्रोजेक्ट मध्ये. बुकिंग करण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2025. अधिक माहितीसाठी आणि साइट व्हिजिट साठी संपर्क करा 9096 70 67 61 91 12 23 22 37 91 12 23 22 38.